आज आपण एक खूप जुनी पण तितकीच प्रभावी गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे निष्ठा, त्याग आणि तरुणेची. चला तर मग रोहन सरोवराच्या त्या सुवर्णमृगाच्या अद्भुत दुनियेत जाऊया. पण ही कथा सुरू करण्याआधी एक प्रश्न. खऱ्या निष्ठेची व्याख्या काय असते? निष्ठेसाठी एखादी व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकते? हाच प्रश्न या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. तर झालं असं की ही कथा स्वतः गुरूंनी आपल्या शिष्य आनंदाला सांगितली होती. का? तर त्याच्या एका जुन्या जन्मातील निस्वार्थ भक्तीची आठवण करून देण्यासाठी. ही गोष्ट आहे एका जीवाने दुसऱ्या जीवासाठी स्वतःला कसं पणाला लावलं याची. चला कथेची सुरुवात करूया हिमालयाच्या कुशीत. इथे बोधिसत्वाचा जन्म झाला होता एका भव्य सोनेरी हरणाच्या रूपात. त्याचं नाव होतं रोहंत. तो दिसायला तर सुंदर होताच, पण त्याहूनही जास्त तो बुद्धिमान आणि दयाळू होता. आपा या कथेतील मुख्य पात्र कोण आहेत ते बघूया. रोहंत हा तब्बल 80,000 हरणांचा राजा होता आणि त्याचं सर्वात मोठं कर्तव्य होतं आपल्या अंध आईवडिलांची सेवा करणं. त्याचा भाऊ होता चित्तमिग आणि बहीण होती सुतना. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होतं, अगदी एक आदर्श कुटुंब. आणि मग या शांत गोष्टीत एक अनपेक्षित वळण येतं. बनारसची राणी खेमा हिला एक विचित्र स्वप्न पडतं. तिला स्वप्नात एक सोनेरी हरिण दिसतो, जो अगदी मधासारख्या गोड आवाजात धर्माचा उपदेश करतोय. इथेच खरा संघर्ष सुरू होतो. राणीची जी इच्छा सुरुवातीला अगदी सात्विक वाटत होती, ती आता एका हट्टात बदलते. ती राजाला सरळ सरळ धमकी देते की जर मला त्या हरणाचं प्रवचन ऐकायला मिळालं नाही तर मी माझे प्राण देईन. म्हणजे तिने आपल्या स्वप्नाला राजावर दबाव आणण्याचं एक साधन बनवलं. आता राणीच्या हट्टापुढे राजाही हतबल होतो. तो राज्यातल्या सगळ्या शिकाऱ्यांना बोलावतो. आणि मग नशिबाने एका शिकाऱ्याला आठवतं की त्याच्या वडिलांनी मरताना त्याला अशाच एका सोनेरी हरणाबद्दल सांगितलं होतं. मग काय, राजा त्याला मोठ्या बक्षिसाचं आमिष दाखवतो आणि त्या हरणाला पकडायला पाठवतो. तो शिकारी हिमालयात पोहोचतो आणि बरोबर त्याच ठिकाणी एक मजबूत चामड्याचा फास लावतो जिथे रोहंत पाणी प्यायला यायचा. आणि इथूनच रोहंत आणि त्याच्या कुटुंबाच्या प्रेम आणि निष्ठेची खरी परीक्षा सुरू होते. आता रोहंटाचा त्याग बघा, तो किती मोठा होता. तो फास त्याच्या हाडात घुसला होता, तरीही तो शांत उभा राहिला. का? कारण त्याला आपल्या कळपाला घाबरवायचं नव्हतं. त्याने आधी त्या सगळ्यांना सुरक्षितपणे पाणी पिऊन जाऊ दिलं आणि मगच तो संकटात आहे हे कळू दिलं. त्याचा भाऊ चित्त जेव्हा त्याला शोधत परत येतो तेव्हा रोहंताची पहिली चिंता स्वतःची नसते. तो चित्ताला म्हणतो, अरे तू यांच्यासोबत जा, कळपाचं नेतृत्व कर. आपल्या जीवाहून त्याला आपल्या कळपाची जास्त काळजी होती. पण चित्ताचं उत्तर त्याच्या निष्ठेचं प्रतीक होतं. त्याने भावाला संकटात एकटं सोडून जायला स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला, काहीही झालं तरी मी तुला अशा परिस्थितीत सोडून जाणार नाही, भले माझा जीव गेला तरी चालेल. मग रोहंत दुसरा भावनिक मुद्दा मांडतो. तो आपल्या भावंडांना त्यांच्या असहाय्य आईवडिलांची आठवण करून देतो. तो म्हणतो, जर आपण दोघेही इथे थांबलो तर आपल्या आईवडिलांची काळजी कोण घेणार? आणि तेवढ्यातच त्याची बहीण सुतना सुद्धा तिथे येते. ती सुद्धा आपल्या भावाप्रमाणेच वचन देते की ती त्याला सोडून कुठेही जाणार नाही. या तिघांमधलं हे अटूट प्रेम आणि त्याग पाहून कोणाचंही मन हेलावून जाईल. आता शिकारी तिथे येतो, हातात भाला घेऊन. पण समोरचं दृश्य पाहून तो जागेवरच थबकतो. एक हरिण जाळ्यात अडकलंय आणि त्याच्या दोन्ही बाजूंना दोन मोकळी हरणं निर्भयपणे उभी आहेत. हे दृश्य त्याच्या काळजाला भिडतं. त्या शिकाऱ्याच्या मनात एक वेगळीच, एक नवीन प्रकारची करुणा जागी होते. त्या भावंडांचं एकमेकांवरचं प्रेम पाहून त्याचं कठोर हृदय बदलून जातं. तो केवळ रोहंताला सोडूनच देत नाही, तर त्या प्रेमाच्या शक्तीने आणि रोहंताच्या पुण्याईने ती जखमही चमत्कारिकरित्या बरी होते. यानंतर चित्त त्या शिकाऱ्याचे आभार मानतो. त्याच्या मनात कोणताही राग नाही, द्वेष नाही, आहे ती फक्त कृतज्ञता आणि आनंद. हेच दाखवतं की करुणा फक्त कृती नाही तर भावनाही बदलते. आता मोकळं झाल्यावर रोहन पळून जात नाही. उलट तो त्या शिकाऱ्याला राजा राणीला दिलेलं वचन पूर्ण करायला मदत करायचं ठरवतो. तो शिकाऱ्याला एक संधी देतो. ही खरंच एक विलक्षण गोष्ट आहे नाही का? ज्याची शिकार करायला आले तोच आता गुरु बनला आहे आणि शिकारी त्याचा दूत. रोहंत त्या शिकाऱ्याला धर्माचं ज्ञान देतो जेणेकरून तो ते राजा राणीपर्यंत पोहोचवू शकेल. शिकाऱ्याने राजाला दिलेल्या शिकवणुकीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. संदेश अगदी सोपा आहे, नेहमी न्यायाने आणि धर्माने वागा. आणि ही शिकवण फक्त राजासाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि याचा परिणाम खूपच चांगला झाला. हरणाचं ज्ञान ऐकून राणीची इच्छा पूर्ण झाली.
राजालाही खूप आनंद झाला आणि त्याने वचन दिल्याप्रमाणे त्या शिकाऱ्याला खूप धन आणि सन्मान दिला. पण गंमत म्हणजे शिकाऱ्याने ती संपत्ती घेतलीच नाही. त्या एका घटनेने त्याचं आयुष्य इतकं बदलून गेलं होतं की त्याने सर्व ऐहिक सुखांचा त्याग केला आणि तपस्वी होण्याचा मार्ग निवडला. आता ही कथा पुन्हा वर्तमानात येते. गुरूंनी ही गोष्ट सांगितल्यावर त्या कथेतील पात्रांची खरी ओळख सांगितली, ज्यामुळे या कथेला एक खूप खोल अर्थ प्राप्त झाला. आणि शेवटी हा खुलासा होतो की तो निष्ठावंत भाऊ चित्त दुसरा कोणी नसून आनंद होता आणि तो सुवर्णमृग रोहंत म्हणजे स्वतः गुरु होते. ही कथा हेच सांगत होती की आनंदाची गुरूंप्रती असलेली निष्ठा ही आजची नाही तर जन्मोजन्मीची आहे. तर ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. रोहंताच्या त्यागाने त्याच्या भावंडांना प्रेरणा दिली, त्यांच्या प्रेमाने शिकाऱ्याचं मन बदललं आणि शिकाऱ्याच्या कृतीने राजा राणीला आनंद मिळाला. मग विचार करा, एका करुणेच्या कृतीमध्ये संपूर्ण जग बदलण्याची ताकद कधी येते.